सोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। सामाजिक सुरक्षा विभाग के पुलिस अधिकारियों ने एक जिंदा कारतूस और पिस्तौल रखने वाले एक विद्यार्थी को गिरफ्तार कर लिया है। कपिल नगर पुलिस थाने के अंतर्गत ये कार्रवाई की गई। सामाजिक सुरक्षा विभाग के पुलिस अधिकारियों को इसके बारे में गुप्त सूचना मिली थी, जिसके बाद उन्होंने आरोपी के घर की तलाशी लेकर उसे हिरासत में ले लिया। आरोपी का नाम हिमांशु सिंह बताया जा रहा है, जिसने अपने दोस्त से ये चीजें खरीदी थी। उससे पूछताछ करने पर पता चला कि उसके दोस्त का पहले एक बार अपहरण हो चुका है, इसलिए खुद की रक्षा के लिए उसने ये हथियार अपने पास रखे थे। इस मामले में पुलिस ने क्या कहा, आइए जानते हैं। सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार अश्विन आणि त्यांची जी टीम आहे तर त्यांना माहिती मिळालेली होती 2-3 दिवसापूर्वी की बाबा एक व्यक्ती जो आहे तो जिवंत काडतूस आणि जी देशी कट्टा आहे ते बाळगून आहे, पण तो स्टुडंट होता त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खात्री नव्हती। तर आम्ही संपूर्ण खात्री केल्यानंतर त्याच्या घरी जप्ती केल्यानंतर हे लक्षात आलेलं की त्याच्याकडे एक पूर्ण देशी बनावटीची पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळाला। त्याचं नाव आहे हिमांशु सिंग। त्याला विचारपूस केल्यानंतर ते कळलं की त्याने ती जी देशी बनावटीची पिस्टल आणि ते काडतूस जे आहे ते राजू इलमकर या दुसऱ्या स्टुडंटकडून घेतलेलं होतं। राजू इलमकरकडे चौकशी केल्यानंतर कळलं की त्याला पूर्वी कोणीतरी अपहरण केलेलं होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या संरक्षणाकरता ते योगी उर्फ राजेंद्र ठाकूर यांच्याकडून घेतलेला। योगी ठाकूर यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की यूपीमध्ये त्यांचं एक घर आहे, तिथे त्यांचं जाणं येणं असतं, तर तिथून त्यांनी ते घेतलेलं आणि त्यांना ते सहजपणे मिळतं म्हणून त्यांनी ते आणलेलं होतं आणि सगळ्यांनी आपापल्याकडे पैशाची गरज असताना ते एकमेकांना दिलेलं आहे। असं नेमकेपणाने ते त्या देशी पिस्टल घेण्यामागे आणि काडतूस घेण्यामागचा नेमका उद्देश असा कोणाकडून नेमकेपणाने कळलेला नाही आहे। यामध्ये मुख्यत्वे जसं सांगितलं की पोलीस अंमलदार अश्विन आणि त्यांची टीम, ज्यामध्ये समीर, कुणाल, शेषराव आणि सचिन आणि कमलेश यांनी कारवाई केलेली आहे। त्या व्यतिरिक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नान्नवरे यांनी या कारवाईला योग्य प्रकारे शेवटापर्यंत नेलेलं आहे। हे जे देशी बनावटीचं पिस्तूल आहे साधारण 25,000चं आहे आणि ते जे जिवंत काडतूस आहे ते साधारण 1,000चं आहे, म्हणजे हा 26,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। आणि हिमांशु यांच्या संदर्भामध्ये एक घातपाताचा जो आहे प्रकार तो एक दाखल आहे पोलीस ठाणे जरीपट्ट्याच्या।